नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे दुसऱ्या दिवसासाठी जेवणाचा डबा। त्यासाठी मी इथे चवळीची उसळ बनवणार आहे। आता ही जी मी चवळी घेतलेली आहे, ही चवळी मी रात्रभर पाण्यात भिजत घातली होती। ती आता मी या कुकरमध्ये शिजायला ठेवत आहे। चवळी भिजत घातली की ती शिजते लवकर, त्यामुळे तिला भिजत घालायची पाण्यामध्ये। आता याच्यामध्ये पाणी टाकूया आणि झाकण लावून एक 2-3 शिट्ट्या काढूया। 2-3 शिट्ट्यामध्ये ही चवळी शिजते। एका बाजूला चवळी शिजते कुकरमध्ये, तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती भाकरी करून घेऊया। त्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे। आता मी भाकरीचं पीठ घेते। आज मी ज्वारीची भाकरी करणार आहे, त्यासाठी मी इथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ मळून घेऊया। आता हे पीठ मळण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं आणि ह्याचं पीठ मळून घ्यायचं। हे ज्वारीचं पीठ ताजं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये गरम पाणी घेत नाही। थोडं थोडं पाणी टाकून हे ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं। भाकरीचं पीठ जेवढं मळू तेवढं भाकरी चांगल्या होतात, त्यामुळे हे पीठ असं सारखं चांगलं मळून घ्यायचं। आता हे पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याची भाकरी करून घेऊया। आता ही भाकरी थापायची। भाकरी जितकी पातळ असेल तितकी चांगली लागते। तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही भाकरी थापा। आता ही भाकरी थापलेली आहे। आता आपण तिला तव्यामध्ये भाजून घेऊया। आता हा तवा तापलेला आहे, याच्यावरती भाकरी टाकायची। लगेच याच्यावरती पाणी लावायचं, नाहीतर मग भाकरी पचत नाही लवकर। आता याच्यावरती लगेच पाणी लावून घ्यायचं असं। अशा प्रकारे ही भाकरी आपण चांगली अशी गॅसवरती शेकून घ्यायची। तव्यामध्ये शेकली तरी सुद्धा पण चालते। हे बघा, भाकरी मस्त झालेली आहे। अशा प्रकारे आपली ही ज्वारीची भाकरी बनवून तयार आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। आता आपण चवळीची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी ते कढई घेतलेले आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते थोडं। आता हे तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकूया। हा परतून घ्यायचा कांदा चांगला। कांदा थोडा परतलेला आहे, त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। हे अद्रक लसूण थोडं शिजेपर्यंत त्याला जरा परतून घ्यायचं। हा टमाटर टाकायचा याच्यामध्ये आणि हा टमाटा चांगला शिजेपर्यंत याला एक 2-3 मिनिट परतून घ्यायचा। हा कांदा टमाटा चांगला परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। एक अर्धा चमचा हळद टाकायची, एक अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर, एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा भरून इथे मी लाल तिखट टाकत आहे। तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकं तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट टाका। आता हे मिक्स करून घ्यायचं। आता हे मसाले चांगले परतलेले आहेत। आपण आता जी चवळी शिजवून घेतली होती कुकरमध्ये, ती आता याच्यामध्ये आपण मिक्स करूया। ही जी शिजवलेली चवळी आहे ती याच्यामध्ये टाकून द्यायची। हे मिक्स करायचे सगळं। ही चवळी आपण सुकी बनवणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही। फक्त थोडंसं पाणी टाकायचं, हे सगळे मसाले मिळून यावेत म्हणून थोडंसं पाणी टाकायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1-2 मिनिटांसाठी फक्त ही चवळी झाकून ठेवायची। 1-2 मिनिटांसाठी ही झाकून ठेवूया भाजी। 2 मिनिटांमध्ये आपली ही चवळीची भाजी तयार होईल। 2 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया। आता चवळीची भाजी तयार आहे।
चांगली झाली भाजी. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकायची चिरलेली. आता ही चवळीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे आपण जो डब्यासाठी चवळीची भाजी, भाकरी हे जेवण बनवलेलं आहे. आता आपण ते डब्यामध्ये भरून घेऊया. आता आपण हे डबे भरायला घेऊया. पहिला आपण या डब्यामध्ये भाकरी ठेवूया. आता या डब्यामध्ये आपण भाजी भरूया. आपण या डब्यामध्ये सलाड ठेवूया. मी तर काकडी कापून घेतलेली आहे. काकडी आणि गाजर. इथे मी छोट्या डब्यामध्ये लसूण चटणी घेतलेली आहे. ती सुद्धा मी डब्यामध्ये ठेवणार आहे. या लसूण चटणीमुळे पण जेवणाला चव चांगली येते, म्हणून मी याच्यामध्ये आणि इथं मी एका बॉटलमध्ये ताक भरलेलं आहे. हे ताक सुद्धा आपण डब्याबरोबर द्यायचं. अशा प्रकारे मी दुसऱ्या दिवसासाठीचा जेवणाचा डबा तयार केलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.